आपण आता कपिल वास्तू या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी मॅडम आपल्याला परभणी जिल्ह्यातून आलेले आहेत आणि या स्थळाबद्दल कपिल वास्तूबद्दल थोडक्यात जेवढी त्यांना माहिती आहे ती माहिती या महिलांच्या बरोबर परभणी महाराष्ट्रातून आलेल्या ग्रुपला सांगतात। मॅडम आपलं पूर्ण नाव सांगून थोडीशी माहिती सांगा। डॉक्टर संप्रिया राहुल पाटील। खरं तर कपिल वास्तू आपण कुठेतरी लांब कोणत्या तरी शहरात राहतो हे नुसतं ऐकून आहोत, परंतु खरं तर इथं आल्यानंतर प्रत्यक्ष इथलं भरभराटी बघून खरंच मन सुखावत आहे। आणि इथल्या गाईडनी सांगितल्याप्रमाणे जर नुसतंच आपण बघायला गेलो तर काय म्हणतो की इथे झाडं आहेत, पानं आहेत आणि मला वाटतं की एक लाकडाचा ब्रिज आहे, परंतु त्यांच्याकडून समजून घेतल्यानंतर कळालं की ते कोणत्या गेटमधनं आले होते, त्यांचा राजदरबार कुठला होता, त्यांच्या मागचं काय होतं। 29व्या वर्षापर्यंत त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कधी इथे सुखामध्ये ठेवलं, परंतु तरीसुद्धा ज्याच्या ज्याच्या नशिबी लिहिलेलं आहे आणि तेच एनलाइटमेंट जे आपण म्हणतो तीच लाईट शोधण्यासाठी अगदी 29व्या वर्षी ती ह्याच गेटमधनं इथून निघून गेले। आपण जर पाहिलं तर इथून 200 मीटरवरनं त्यांच्या घोड्याने सुद्धा त्याचा जीव त्यागून दिला की माझा मालक आता इथून निघून गेला, किती ते प्रेम म्हणावं। आणि 29व्या वर्षी त्यांनी त्यागल्यानंतर त्यांनी त्यांचे कपडे मात्र त्यांच्या मित्राला सांगितले हे माझ्या आईवडिलांपर्यंत तुम्ही पोचवा। खरं तर हा झाला इतिहास, पण मला असं वाटतं की खरं जे आपण बघायला आलेलं आपल्या मनातले आपले जे आपण बुद्ध म्हणतो त्यांचं जे हे जन्मस्थान आहे ते खरंच बघून आपलं मन परत भरावून जाते। सिद्धार्थ गौतम आपण इथे जेव्हा येतो खरं ही जी शांतता आहे हा जो एकदम गार वारा जो वाहतो त्याच्यातूनच आपल्याला खरं तर आनंद मिळतो। मॅडम पाटील मॅडम सिद्धार्थ गौतम इथूनच गेले का? ते बाहेर पडले। हा समोरचा दरवाजा आहे का? हा म्हणजे हा पूर्वी राजवाडा होता सिद्धार्थ गौतमाचा। हा धन्यवाद मॅडम। जय भीम। चालते काय हा राजवाड्याचा हा सिद्धार्थ गौतमाचा जुना राजवाडा आपण पाहता आणि याच राजवाड्यातून ग्रहत्याग जो आहे सिद्धार्थ गौतमाने या ठिकाणी केलेला आपल्याला माहिती मिळते। सिद्धार्थ गौतमाचा घोडा जो आहे तो घोडासुद्धा या ठिकाणी तिथं त्यानं गतप्राण झाले होता, माझं मालक मला सोडून चाललेला आहे। ते राजवाड्याचे भग्नावशेष आपल्याला आता या ठिकाणी दिसत आहेत। प्राचीन 2500 वर्षापूर्वीचा हा सगळा जो सरंजाम आपल्याला दिसतो आहे सिद्धार्थ गौतमाचा जुना राजवाडा जो सिद्धोधन राजाने या ठिकाणी त्यांना उन्हाळ्यात पावसाळ्यात 3 महाल बांधून ठेवले होते। 3 महाल बांधून ठेवलेले होते। 3 महाल सोडून सिद्धार्थ गौतम सर्व मानव प्राणीचा सुख शोधण्यासाठी या गेटमधून गेलेला आहे। हे जे गेट आहे सर्व आपली मोठी संख्या पाहण्यासाठी आलो आहोत। सर्व इथे काही आहे, सर्वांनी शांतता राखून आपले सर्व गौतम बुद्धाचे महाल बघण्याचा प्रयत्न करावा ही सर्वांना सूचना आहे। धन्यवाद मॅडम, धन्यवाद। कुठून आलात मॅडम तुम्ही? आम्ही सापणेवरून आला। तालुका जिल्हा काय साहेब थांबा। जिल्हा उस्मानाबाद, तालुका कळंब, इथून आलो आम्ही। बरं का आलात इथं तुम्ही? आम्ही बुद्धाच्या दर्शनाला आलो। बरं बुद्धाचं इथं काय मिळाली का माहिती तुम्हाला? माहिती इथं मिळाली की आम्हाला। हां इथं सिद्धार्थ गौतमाचे 3 राजवाडे बांधून दिलेले होते सिद्धोधन राजानं। त्यांचं मन रमावं म्हणून उन्हाळ्यातला वेगळा राजवाडा, पावसाळ्यातला वेगळा, हिवाळ्यातला वेगळा राजवाडा बांधलेला होता। तरीही सिद्धार्थ गौतमानं 29व्या वर्षी या सगळ्या राजवाड्याचा ग्रहत्यागाचा राजवैभवाचा त्याग केला आणि ती इथून या दरवाजातून निघून गेलेले आहेत। तुम्हाला कसं वाटतं इथं? आम्हाला आनंद वाटतो, आनंद झाला। हां म्हणजे पावन झालं, मन पावन झालेलं आहे। मनाला एक प्रकारची शांती जी आहे ती शांती या ठिकाणी प्रदान होत झाल्याचं सुमनताई पायाळे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्या कळंब तालुका जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणून आलेले आहेत। आपण पहा हा सगळा परिसर जो आहे